तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पूर्व विदर्भातले काँग्रेसचे नगरसेवक 60 नगरसेवक नॉट रिचेबल आहे। मात्र आता हे नगरसेवक भाजपकडे असल्याचा फोटो समोर आला। भाजपचे आमदार बंटी भांगडिया यांच्यासोबत काही नगरसेवकांचा फोटो दिसतोय। मात्र भांगडिया यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। बघूयात। 5-5 लाख रुपये घेऊन त्यांना नेलेलं आहे। त्यांच्याकडे अगर काही पुरावे असेल तर त्यांनी नक्की द्यावे। चंद्रपूर आणि गडचिरोलीतले काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक थेट भाजपचे आमदार बंटी भांगडियांसोबत दिसतायत। स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक घोषित होताच काँग्रेसचे 60 नगरसेवक नॉट रिचेबल झालेत। पण आता सिंधेवाहीचे नगराध्यक्ष भास्कर ननावरे यांच्यासह मयूर सूचक आणि दिलीप रामटेके यांच्यासह काही नगरसेवक व्हिक्टरी साईन दाखवताना दिसतायत। त्यानंतर पुन्हा वडेट्टीवारांनी 5-5 लाख रुपये देऊन नगरसेवकांना नेल्याचा आरोप केलाय। वारझुका वगैरे का गेले तर त्याचा सरपंच मुलगा आहे, त्याची कंप्लेंट केली, त्याला जेला टाकायची धमकी दिली। अशा धमक्या जे देऊन राजकारण चाललेलं आहे, त्यामुळे ते चाललेलं आहे। आता आम्ही सांभाळू। पैसे जर इतके मिळायला लागलेत आणि पैशाचा धंदा व्हायला लागला तर मी पुन्हा जबाबदारीने सांगतो 5-5 लाख रुपये घेऊन त्यांना नेलेलं आहे। आणि आमच्या लोकांच्या माझ्याकडे तसे पुरावे पण आहेत। कुठे लक्ष्मी दर्शन झालंय, कुठे घोडे बाजार होतोय हे मला माहीत नाही। आणि त्यांच्याकडे अगर काही पुरावे असेल तर त्यांनी नक्की द्यावे। कोणी गेलं असेल कुठे तर मला काय माहिती, त्यांनी आपल्या नगरसेवकांचा शोध घ्यावं। कोण कुठे आहे, कुणाला परिवारासकट गेलंय का, मुलाबाळांना घेऊन गेलंय का, उन्हाळ्याच्या सुट्ट्या बनवायला गेलंय का। मी त्यांचा नेता नाही, या त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना, नगरसेवकांना, मतदारांना सांभाळायची माझी काही जबाबदारी नाही। आणि काल आपल्या माध्यमातून चालत होतं की आमदार बंटी भांगडियांच्या संपर्कात आहे। नक्की संपर्कात राहतात ते आपल्या विकास कामासाठी। माझ्या संपर्कात 60 नगरसेवक आहे असं जे चालू आहे सध्या तरी माझ्या संपर्कात असं कोणी नाही। विकासासाठी नगरसेवक संपर्कात असतात, पण विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेसचे 60 नगरसेवक आपल्या संपर्कात नाहीयेत असा दावा भाजपचे आमदार भांगडी यांनी केलाय। विशेष म्हणजे नगरसेवकच नाही तर सिंधेवाहीचे काँग्रेसचे नगराध्यक्षही भाजपच्या गळाला लागल्याचं दिसतंय। त्यानंतर ननावरेंना नगराध्यक्ष करून चूक केली अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। आमची चूक झाली, आम्ही त्याला नगराध्यक्ष करून त्याला तिकीटही त्यामुळे चुकीची दिली। तो सुरुवातीला आमच्या काही नगरसेवकांचा जुना नगराध्यक्षांना विरोध होता म्हणून नगराध्यक्ष मी बदलला। पण नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर त्या पहिल्याच टप्प्यामध्ये तो तिकडे जात होता काही लोक घेऊन। पण मला वाटलं की इकडून तिकडे जाणार नाही, ठीक आहे आता त्याला जायचं आहे तो गेला, त्याला पक्षाशी बेईमानी करून गेला। लोक त्यांना ज्या विचारतील त्याच्या वार्डातील। हा फोटो नगराध्यक्ष ननावरे आणि नगरसेवक नॉट रिचेबल होण्याआधीचा आहे। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसमध्येच थेट लढत आहे। गुप्त मतदान पद्धती असल्यानं एकेका मताला अधिक महत्त्व आहे। तसे काँग्रेसचे 60 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याचं बोललं जात आहे। मात्र 23 नगरसेवक नॉट रिचेबल असल्याची कबुली वडेट्टीवारांनी दिली आहे। आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात। आणि मी 100% सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे। आणि हे पैशानी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे। आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निवडणूक होईल आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू। सर्वांना सर्व कळते, तो त्यांचा पक्षाचा निर्णय आहे। त्यांनी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांवर काय कारवाई करावी नाही करावी तो त्यांचा पक्षाचा निर्णय आहे। एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझ्या जिल्ह्यातली ही निवडणूक आहे। माझ्या परी जी काही मला करता येईल मदत पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी ती मी नक्कीच करेन। वडेट्टीवारांनी भाजपवर घोडे बाजाराचा आरोप केला। त्यावरून हा घोडे बाजार नाही तर हत्ती बाजार म्हणायला पाहिजे असा प्रतिटोला बच्चू कडूंनी लगावलाय।
मला असं वाटते का घोडे बाजार म्हणणं फार कमी पडन, हत्तीचा बाजार होऊ शकतो, घोडेच बाजार काय. बच्चू कडू आता विरोधक नाहीयेत. ते शिंदेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार असून सत्तेत आहेत. मात्र तरीही भाजपवरचा रोष आणि टीकेचा रोख मिटलेला नाहीये. गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.